पुण्यातल्या मित्रांना गर्द निसर्ग दाखवायला कोल्हापूरला घेऊन आलोय। आधी अंबाबाई मंदिराचं वैभव दाखवलं आणि आता आम्ही निघालोय आंब्याला। आंब्यात रिसॉर्टवर हिरवळ बघून मित्र खुश आणि मित्रांना खुश बघून मी डबल खुश। 30 एकरात पसरलेलं हे रिसॉर्ट 3 बाजूनी जंगलानं वेढलेलं आहे आणि बऱ्याच वेळा मोर आणि इतर प्राणी या रिसॉर्टमध्ये बघायला मिळतात। संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि सकाळपासून केलेल्या प्रवासानं खूप कंटाळा आलाय। फुलझाडं फळझाडं बघत बघत आम्ही रूमवर पोहोचलो आणि आमचा थकवा कुठल्या कुठं पळालाय। पूर्ण परिसर निसर्गरम्य असा आहे। रूम स्वच्छ सुंदर आहेत, हायजेनिकली मेंटेन्ड आहेत। कधीतरी कामाची दगदग सोडून आयुष्य जगायला रिलॅक्स व्हायला इथं यायलाच हवं। रिलॅक्स आणि फ्रेश होऊन आम्ही जेवायला आलोय। गच्च गरगरीत जेवणानंतर मस्त ताणून दिली। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि पक्ष्यांच्या आवाजानं मला जाग आली आहे। फ्रेश होऊन आवरायला 9 वाजलेले आहेत। बाकीचे मेंबर अजून फ्रेश होत आहेत। आपण तोपर्यंत बाहेर नजर टाकू। बाहेरचा माहोल नादखुळा असा आहे। खूप भूक लागली आणि समोर जांभळाचं झाड दिसतंय। चला जांभळं खाऊया। बाकीच्या वॉटर ऍक्टिव्हिटी सोबत इथं स्विमिंग टँक सुद्धा आहे, पण पावसामुळे गारठा बाहेर खूप आहे आणि माझं तरी या गारठ्यात पोहायचं धाडच नाही होणार। सर्वजण फ्रेश होऊन आलेत। झटकन नाश्ता करू आणि पावनखिंडीत जाऊया। नाश्ता करायला निघतानाच पावसाला सुरुवात झाली, पण आपण मर्द मावळे, पाऊस असो की वादळ, पावनखिंडीत जायचंच। नेक्स्ट व्हिडिओमध्ये जंगल आणि पावनखिंड पूर्ण कव्हर करू। तोपर्यंत फॉलो करा। रिसॉर्टच्या बजेट आणि इतर बारकावे पूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलची लिंक बायो मध्ये आहे।